जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. आणि मार्गशीर्ष मासातील तो शुद्ध पंचमीचा क्रांतिकारी दिवस उगवला. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. महाराज धृतराष्ट्र हातात राजदंड घेऊन उभे होते. त्यांच्या हातातील राजदंड पितामहांनी स्वतःच्या हातात घेतला. संपूर्ण राजसभेसमोर त्यांना नको ते बोलले. आणि फक्त त्यांनाच नाही, तर कर्ण, दुर्योधन, किंबहुना संपूर्ण कौरव. आतापर्यंत काय काय चुका झाल्यात, कोण काय काय बोललं, कुणामुळे काय काय होऊन बसलं, या सगळ्या गोष्टी पितामहांनी सगळ्या दरबारासमोर ठेवल्या. पण राजदंडाचा होणारा अपमान हे कुणालाच बघावलं नाही. त्यांनी बोलता बोलता हातातून राजदंड सोडला आणि मग तो राजदंड उचलला. एक गगनभेदी महत्वाकांक्षी आणि एक कवच कुंडलधारी वीर म्हणजेच कर्णाने राजदंडावर हात ठेवून त्यांना शपथ घेतली. त्यानं ठरवलं की काहीही झालं तरी कुरूंना विजय मिळवून द्यायचाच. युद्ध जरी झालं तरी आपण माघार घ्यायची आहे आणि पितामह जे जे बोलतात ते सर्व काही चूक ठरवून टाकायचं. किंबहुना सर्वात महत्वाचं तेच होतं. दुर्योधनावर लावलेले आरोप, कर्ण पळपुटा आहे, तो कर्तव्यशून्य आहे, तो कधीच कुरूंच्या साथीला उभा राहणार नाही, असे बरेच सगळे शब्द पितामहांनी उच्चारलेले होते. आणि तेच शब्द कुठेतरी तोडणं गरजेचं होतं. शुद्ध पंचमीचा आजचा दिवस, अभेद्य कवच आणि कणखर आवाज. आज कर्ण ध्वजपताका उंचावण्यास हस्तिनापुराच्या बाहेर निघणार होता. गगनभेदी महत्वाकांक्षा होती त्याची. विजयाचा ध्यास त्यानं अगदी स्वतःच्या ओतप्रोत करून घेतला होता. सगळ्या अश्वांना त्यानं ताकीद दिली. त्याच्याबरोबर हत्ती, त्यांना उन्माद करून कशा पद्धतीने डिवचून हल्ला करायला लावायचा हे सुद्धा शिकवलं. जेवण करत असताना मांसाहारांवर जास्त भर देण्यासाठी त्यांनी सगळ्यांना बजावलं. सोमरसाची कुठेही कमतरता होणार नाही याची सुद्धा त्याने तसदी घेतली. प्रत्येक सैनिक आसुसलेला होता त्या एक एक शब्दासाठी, कारण प्रत्येकाला ऐकायचं होतं त्या मुखातून येणारा एक एक शब्द जो त्यांच्यातील रक्त अगदी उकळून टाकणार होता, त्यांना प्रेरणा देणार होता, ओतप्रोत करून टाकणार होता लढण्यासाठी. कारण आता युद्धाचा शंख वाजला होता. कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध होणार, पण कुठेतरी हे संपूर्ण जग व्यापून टाकण्याची कर्णामध्ये एक वेगळीच आस होती. कुठेही जाऊन कुठल्याही अहंकारामध्ये श्रीकृष्णाच्या द्वारकेला तो धक्काही लावणार नव्हता, हे त्याने राजसभेत आधीच बोलून दाखवलं होतं. पण आता हा एक कुंडलधारी जग व्यापून टाकण्याच्या निर्धारानं पुढे निघाला होता. तो राजदंड, कुरूंचा मान, तो आदर आणि स्वतःचा सन्मान जपण्याची धडपड, ही धडपड आता युद्धात बदलली होती. पण द्वैतवनात राहणारे पांडव या सगळ्या गोष्टींपासून वंचित होते. त्यांना दूर दूरपर्यंत यापैकी कुठलीच गोष्ट माहिती नव्हती. किंबहुना माहिती असली तरी अर्जुन, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव हे सगळे जण त्या एका युद्धासाठी तयारच होती. पण या युद्धाने साध्य काय होणार? परत सगळं काही मिळणार? परत एकदा कोण हस्तिनापूरच्या गादीवर बसणार हे सिद्ध होणार? किंवा कोण खरा कुरू याच्यासाठी हे युद्ध होणार? कुणासाठी हे युद्ध? फक्त हस्तिनापूर जिंकण्यासाठी, कुणातरीसाठी स्वतःची प्रतिष्ठा, कुणातरीसाठी स्वतःचा सन्मान जपण्यासाठीची धडपड, तर कुणासाठी फक्त आणि फक्त एक मोठं मायाजाल. पण आता काय हे मायाजाल? येणारी वेळ सांगेलच. महारथी कर्ण.